बाळूमामा मंदिर केज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सार्थकी त्या ठिकाणी लागेल अभंगाचा भावार्थ आपण थोडक्यामध्ये त्या ठिकाणी बोलू. सर्व भावार्थ बघितला तर मुक्ताबाई या ठिकाणी ज्ञानदादाला म्हणतात की ज्ञाना संतोषी दाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी मना जगी विरक्त तोची जाणा. ठीक आहे. या ठिकाणी अभंगाची सुरुवात करण्यापूर्वीचा एक असणारा प्रसंग आहे. महाराज ज्ञानराज माऊलीचा जन्म आळंदी क्षेत्रामध्ये झाला. आळंदी क्षेत्रामध्ये झाल्याच्या नंतर संन्यासाची लेकर म्हणून त्या ठिकाणी काय केलं, ज्ञानदादा निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई यांना असणारं त्या ठिकाणी गावाच्या बाहेर हाकलून दिलं आणि त्यांना इंद्रायणीला देखील स्पर्श त्या ठिकाणी समाज करू देत नव्हता. त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या गावात भिक्षा देखील कोणी वाढत नव्हतं. अशा प्रसंगामध्ये ज्ञानराज माऊली एके दिवशी आळंदी क्षेत्रामध्ये गेले भिक्षा मागण्यासाठी आणि प्रत्येक दारामध्ये जाऊन त्या ठिकाणी भिक्षा मागितली. भिक्षा मागत असताना काही सात्विक माणसाने भिक्षा वाढली, काही जण त्या ठिकाणी त्यांची निंदा करू लागले, काही जण नावं ठेवू लागले. एका साधक तर आला बघा आणि त्यानं त्या ठिकाणी ज्ञानदादाची चोळीच घेतली, महाराज खाली टाकली, पायानं तुडवलं आणि ए संन्यासाच्या लेकरा निघ आळंदीच्या बाहेर असं म्हणून त्या ठिकाणी हाकलून दिलं. हाकलून दिल्याच्या नंतर ज्ञानराज माऊली घरी सिद्धबेटामध्ये आले. सिद्धबेटामध्ये आल्याच्या नंतर घरामध्ये बसले आणि बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी झोपडी लावून घेतली आणि झोपडी लावून घेऊन आपल्या देहाचा असणारा आता संपून टाकावं असा निर्णय ज्ञानदादांनी घेतला. जठराग्नी प्रज्वलित करणार त्यावेळेस ज्ञानदादाच्या बहीणबाई मुक्ताबाई बाहेर आल्या आणि संत होतो, हे ज्ञाना तुला जगामध्ये कल्याण जगाचं कल्याण करायचंय, तुला संत व्हायचंय, मग संत कसा असतो हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. संत तोची दाना तू रागावलास का काय? अरे प्रत्येक त्रास देणारावर ही दया दाखवतो तो संत असतो. त्रास देणारा बद्दल देखील अंतःकरणामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे, प्रेम. आणि त्याला संत म्हणतात. एवढंच नाही, पुन्हा दुसरं सांगितलं समाजामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाला काय हो हव्यास आहे महाराज, हव्यास. हे माझं असावं, ते माझं असावं, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे. आणि बाकीचा कोणताही लोभ नसला तरी प्रत्येक युट्यूबला माझं कीर्तन जावं हा तरी लोभ आहेच. संत महात्माचं त्या ठिकाणी म्हणणं काय नाही, हा देखील काय पाहिजे, लोभ अंतःकरणामध्ये नसला पाहिजे. काहीच लोभ त्या ठिकाणी लोभ अंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाणा. द्रुपदासच घेऊ आपण, काय नाही त्या ठिकाणी असणार लोभ अंता नाही म्हणा. जगामध्ये वैराग्य अंतःकरणामध्ये असणारा धारण करणारा पाहिजे. कुठल्याही असणारा त्या ठिकाणी लोभ त्याच्या अंतःकरणामध्ये नसला पाहिजे. नाहीतर बाळूमामाच्या 5 वाऱ्या केल्या आणि 6व्या वारीपासून माझ्या बिल्डिंगचा पाया खांदायला चालू व्हावा असा जर लोभ असेल तर त्याला किंमत नाही महाराज. कारण त्या ठिकाणी लोभ त्या ठिकाणी नसला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं असणार त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये अपेक्षा त्या ठिकाणी नसली पाहिजे. त्याला काय म्हणतात? संत म्हणतात. संत. तुम्ही तर फक्त गावानं तुम्हाला मारलं, तुमच्या जोळीतलं पीठ खाली टाकून दिलं म्हणून आला झोपडी लावून स्वतःचा देहाचा त्याग करायला लागला, दादा हे काय योग्य आहे का? काय कोण म्हणते? मुक्ताबाई हे ज्ञाना नको, तुला भरपूर कार्य करायचंय, तुला भरपूर कार्य करायचंय म्हणून त्या ठिकाणी देहाचा त्याग. हो जगानं कितीही आघात केले
तरी सहन त्या ठिकाणी करावं. काठी प्रकरणाचे अभंगच आहेत महाराज. पालिका वाचतात, चिंतन करतात, त्यांना हे त्याच्यातलं असणारं ज्ञान आहे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. जगानं असणारा कितीही त्रास दिला तरी सहन करतो तो महात्मा असतो असं ज्ञान मुक्ताबाईनं त्या ठिकाणी सांगितलं. ज्ञानदादानं जे दरवाजा लावून घेतलाय ना तो काही उघडत नाहीत म्हणून म्हणतात मुक्ताबाई ताटी उघडा ज्ञानेश्वरा बाहेर या. जगानं त्रास दिला म्हणून स्वतःला कोंडून घेणं त्या ठिकाणी योग्य नाही, योग्य नाही. बाहेर त्या ठिकाणी या. कारण या असणारा लोभ धरू नका. कुठल्या प्रकारचं असणारं त्या ठिकाणी काही साधन करू नका. जगाचे आघात सहन करा. परमात्मा स्वरूपाचं चिंतन जर तुम्ही केलं ना तर जगानं दिलेल्या आघातात देखील तुम्हाला सुख मिळेल. आणि इथं जर सुख असणारं अनुभवायचं असणारं तुम्ही शिकलात ना तर तेच दुसऱ्याही लोकांमध्ये तुम्हाला असणारं प्राप्त होणार आहे. हे अभंगाचं तिसरं चरण. हे परलोकी सुखी परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. ज्याच्या मुखामध्ये चांगलं ज्ञान आहे या लोकांचाही तो सुखी राहतो. बरं लोकांचाही दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुखीच राहतो. बरं का. याच्यासाठी पत्ते मारा आपण गेलो तर डॉक्टर त्या ठिकाणी औषध देतात. औषध काय करतात? औषध देतात. आणि औषध दिल्याच्या नंतर त्या औषधासोबत काही पत्ते सांगतात. मग लोक घरी येतात, औषध खातात, पण पथ्य सांभाळत नाहीत म्हणून त्याचं दुःख राहत नाही. औषधाचा काही परिणाम होत नाही तिथं. या लोकातलं सुख परलोकाच्या ठिकाणी घेऊन जाऊन जर उपभोगायचं असेल तर त्याला पथ्य. आयुष्यामध्ये सुख जर प्राप्त करायचं असेल तर त्याला पथ्य नाम विठोबाचे. येणे पिडावारे याला पथ्य काय? लोभ अहंता लये मना. शुद्ध ज्ञान जर तुमच्या मुखात ठेवायचं असेल, जगाला बोलल्याबरोबर त्याचं कल्याण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर अंतःकरणातला लोभ काढून टाका, अहंकार काढून टाका. म्हणजे तुमच्या बोलण्याचा परिणाम. सवय 5 वर्षाची महाराज, 5 वर्ष. आणि ती ज्ञानदादाला काय करते? ज्ञानदादाने झोपडी लावली होती. मधूनच विचारलं, मुक्त्या तू म्हणतेस ते खरंय, पण हे जग बघणं किती मतलबी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करायला लागलंय. मग त्यांचा स्वार्थ झालेला त्या ठिकाणी मी डोळ्यानं बघतोय आणि मला काही इतके त्या ठिकाणी खोटेवारी करतोय. बस मुक्ताबाईने सांगितलं हे तुम्ही जे सगळं बघतात ना ते कसं आहे हे अभंगाचं शेवटचं चरण. मिथ्या कल्पना मागे
समाधी समाजाची अंती गोवंताने मनाचे कीर्ती गाणं आहे. ज्ञानदाताला त्या ठिकाणी उपदेश दिलेला आहे. आजच्या वेळेस तुमच्या समोर त्या ठिकाणी करता करता एखादा माफ करा, कारण त्या ठिकाणी माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणूस कसा आहे, काही नकळत करतात, काही करतच नाही असे माणूस. पण जाणून चुका करतात ते दोषीच आहे. नकळत झालेल्या चुका करणारे त्या ठिकाणी झालेले म्हणजे चुकाच करत नाही ते संत असतात किंवा देवा. असं संत महाराज चुकून चुकीची सुधारणा करतो तो माणूस, चुकून चुकीची सुधारणा करत नाही तो राक्षस, आणि तो चुकतच नाही तो देव किंवा संत. आपण माणूस आहे, माणूस हा चुकीचा त्या ठिकाणी पुतळा आहे. चुकून एखादा शब्द केला असेल तर त्याच्याबद्दल त्या ठिकाणी क्षमा मागतो. झालेली सेवा त्याच्यामध्ये असणारे बाळू मामा एवढंच असेल. मुक्ताबाईनं लिहिलेला जो भावार्थ याचा त्यांच्या बुद्धीला आसाम असेल ते आकाशाने सांगू शकत नाहीये. त्या ठिकाणी अवस्था आहे आणि पुढच्या समोर ठेवण्याच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी कृपेनं ते काय त्या ठिकाणी काळुंकी मंजुळ राष्ट्रसेवानी चुकीचं असलं तर माझे बरं का, सत्य मात्र ते बाळू. चुकीचं असलं तर माझी मला परत द्या, कारण महाराजांनी एक उपकरण दिले, बॅग पहिला आणले ते मोठं बांधता येते काही हरकत नाही. योग्य असं ते मात्र तुम्ही काय करा, स्वीकार करा. योग्य अशा प्रकारे मुले ते ठिकाणी शोभा वाढवली वाढवली. आणि तुम्ही सगळे जण ऐकणारे आलात, तुम्ही आलात म्हणून मला बोलता आलं, नाहीतर त्या ठिकाणी बोलता सगळं आलं नसतं. कमीत कमी माझं तरी मला ऐकू आलं असतं तो बोललो असतो, पण माझं मी मला ऐकू येत नाही. तुम्हाला येतं का नाही तुमचं तुम्ही बघा. ते काहीच मागत नाहीत महाराज. फक्त आपली जी अखंड वारी आहे ती वारी त्या ठिकाणी चालू ठेवा. त्यांची जी सेवा करतो तुम्हाला होईल तेवढी सेवा करा. सोनं नको चांदी नको माझ्या मामाला, आणि बाळू मामाच्या दर्शनाला. माझ्या मामाला बाळू मामाच्या दर्शनाला यावा न्यावा तुमचं त्या ठिकाणी त्याच्यातून काय करतात ते कल्याण करतात. अशा प्रकारचे असणारे कारण देव काही मागत नाही. त्यानंच पाणी तयार केलं, त्यानंच झाडं झोडपं तयार केले, त्यानंच फुलं तयार केले, आणि त्याच त्याला द्यायला काय हरकत आहे का हो? बरं जाऊ द्या, आम्ही कष्ट करून दाखवलेले असतील. अहो कष्ट करायला शरीर सध्या कोणी तयार केलं का? कोणी आणलं इकत? आणलं असतं तर करा बरी हात. इकत आणलंय का स्वतःच शरीर? चाले शरीर कोणाची
तुम्हाला आम्हाला चालायला देखील शक्ती देण्याचं कार्य भगवान असणारी साधू संतांच्या असणाऱ्या कृपेनं साधू संतांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी दिलेलं त्या ठिकाणी करतात म्हणून त्यांचं भजन करावं त्यांच्या दिला तुम्ही म्हणता संत बी म्हणता देव बी म्हणता नेमकं काय देव आणि संत वेगळे नाहीत हरी ते संत संत ते हरी ऐसे वेदचारी बोलताती वेदाला असणारं त्या ठिकाणी सांगितले संत देव असतात आणि देव तेच संत असतात बस त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी काही नाही म्हणून मायबापांना त्या ठिकाणी बाबाची असणारी त्या ठिकाणी कृपेनं तुम्हाला ज्ञान त्या ठिकाणी असणार अधिकार नाही माझा परंतु बाबाच्या आज्ञेने त्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा तुमच्या समोर त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला सेवा संपली असं त्या ठिकाणी कारण आता शेवटची चाल होईल तर नाही होईल कारण गायकही नाही एका असतं त्या ठिकाणी आता तर आमच्या प्रभू महाराजांना सांगितलं की आता काहीच नाही मिळालं नाही गेलं आता परत मी बरोबर आहे तो असताना त्या ठिकाणी बाळूमाची परीक्षा असेल त्या ठिकाणी परीक्षेमध्ये असताना त्या ठिकाणी पास नापास करतील हा भाग पुन्हा पुढे त्या ठिकाणी सुरळीत राहिला तर मी म्हणतो किती वर्ष परीक्षा होते तेच कळा त्या ठिकाणी असताना दरवर्षी परीक्षा अशा बाळूमामाची कृपा आपल्यावर प्रदान व्हावी अशी अपेक्षा असते सेवा करायला काही ते आपलं काही कोणतं काम सांगत नाहीत महाराज काय सांगते पात्र वाढा प्रसाद वाढू लागा पात्र उचला आपलं पाणी प्या आपले हात धुवा शेजारीचे धुवायला लावतात का नाही आपल्याच हात त्या ठिकाणी धुवायला लावतात ही सेवा आहे महाराज संत सेवा हेची देवा उत्तम संतांची सेवा असणारी त्या ठिकाणी पूर्ण करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे सेवा त्या ठिकाणी करा त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही एवढंच चिंतन तुमच्या समोर त्या ठिकाणी ठेवतो जास्त वेळ न घेता मला जो मोठा बाहेर कार्यक्रम महाराजांचं कसं आहे तसं बाबा कुठं जावं लागते त्या ठिकाणी असणारं वेळ न घेता आता मला वाटतं एक वाजता कल्पना मागे सारा बाकी मोठ्या प्रेमानं आपल्याला परंपरा लावून दिली त्यांचं एका मोठ्या प्रेमानं त्या ठिकाणी भजन बाळूमामा तुम्ही सर्व श्रोते मायबाप यांच्या चरणी पुष्प म्हणून तुमच्या चरणावर आपल्याला वाघपुष्प त्या ठिकाणी मी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो झालेल्या चुकी झालेला असणारं त्या ठिकाणी काही दोष असतील माझ्या वाटेतून निघालेले बोलता ते सगळे त्या ठिकाणी त्याच्याबद्दल माफी मागतो आणि सेवेला असणाऱ्या ठिकाणी पूर्ण विराम देतो कारण सगळं तुमच्यामुळे अधिकार आहे बरं तुम्ही जरी इथं आला नसता तर एवढं कार्य त्या ठिकाणी पूर्ण झालं नसतं त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी आलात आणि कार्य कारण एकमेकांचं हे करू आरोग्य धरून सुपन्न आहे का नाही टाळ वाजवायचं काम केलं त्या सांगायचं काम केलं तुम्ही ऐकायचं काम केलं ज्याची त्यानं कामं केली म्हणून कार्य कीर्तनाचं काय झालं पूर्ण झालं आणि आता पूर्ण विराम करा जय